मधुर आणि नामांकित आवाज प्रसाद परब सर यांचा. गिरगाव लेजंड ज्यांनी गिरगावातलं क्रिकेट अजूनही जिवंत ठेवलंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज 50 वर्षावरील क्रिकेटचे सामने होते. ऑगस्ट क्रांती मैदान इथे या संघाने अंतिम फेरी गाठलेली आणि चषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यासाठी सर्व गिरगावकरांना आपले हार्दिक अभिनंदन. आणि तसेच या सामन्याचे सामनावीरचं पारितोषिक जाते किरण यांना. तर ते सामनावीरचं पारितोषिक द्यायचं आहे. राकेश साळवी यांना मी विनंती करतो की मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमातून काम उघडून मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट इथे देण्यात येते. काय लागला बाजूला करा, बाजूला गर्दी करू नका. थांब, लगेच पाणी देऊ नका, लगेच पाणी देऊ नका, गर्दी करू नका, फक्त हवा येऊ दे. जर कोणाच्या हातात पेपर वगैरे असेल तर थोडी हवा घालायची, थोडीशी हवा येऊ द्या. गर्दी करू नका, कृपया गर्दी करू नका. उठला उठला. काय दर्जेदार एफर्ट बघायला मिळाला एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. चेंडू जवळजवळ बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जात होता आणि कृपया सीमारेषेजवळ कृपया कोणी मैदानाच्या आतमध्ये नकोय. गिरगाव बॉईज संघाचे जे व्हॉलंटियर आहेत कृपया त्यांना मी विनंती करतोय, कृपया त्यांनी. सामना सुरू आहे आणि महत्वाचा सामना सुरू आहे. उपांत्य फेरीचा सामना हा इथे सुरू आहे. प्रथमने गोलंदाजी केली, प्रथमने फलंदाजी केली, प्रथमने अप्रतिम फिल्डिंग सुद्धा केली. काय एफर्ट आपण स्क्रीनवर मगाशी बघितलं टेलिकास्टच्या माध्यमातून ऍक्शन रिप्लेमध्ये. एक्झॅक्टली बाउंड्रीच्या पलीकडे आपण बघितलं की त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येत असताना काय दर्जेदार फिल्डिंग बघायला मिळाली. चेंडू जवळजवळ बाउंड्रीच्या पलीकडे जातच होता. अशा मुवमेंटला त्याला खूप चांगला पॉज दिला, चांगला स्टॉप केला आणि मात्र आपण बघतोय की महत्वाच्या धावा तिथे आपल्या संघासाठी रोखलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 4. चला पंच सांगतात की सामना सुरू करा. व्यासपीठासमोर जे काही प्रेक्षक ग्राउंडच्या आतमध्ये प्लीज जरा थोडंसं दूर व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, बॉटम हँडचा वापर, हाफ व्हॉली केलं, ड्राईव्ह केलं, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करेल, क्विक सिंगल, आखो में इशारा. अंकित सिंग आणि अंकित सिंगच्या सोबत आपण बघतो फलंदाज आहे तो म्हणजेच अमन मशेलकर. कार्तिक दर्जी जो बॉलिंग मार्कवर षटक टाकतोय. आज आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या सामन्यापासून काय खेळ केलाय गिरगावच्या राजा संघाने. आतापर्यंत अनबीटन राहिलेत, अनस्टॉपेबल राहिलेत. एकही सामना लीगमध्ये असू दे, नॉकआउटमध्ये असू दे, पराभूत झालेले नाही आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघतो की प्रमोद साटम आहेत, ते सुद्धा गिरगावचा राजा याच ठिकाणी ज्या ठिकाणी हा संघ आहे तिकडचेच आहेत आणि त्यांचा संघ आपण बघतोय म्हणजे त्यामध्ये परफॉर्म करतोय. पॉवर प्ले सुरू आहे. षटक क्रमांक पहिलं कार्तिक दर्जी. नेक्स्ट बॉल, वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट लेग कटर. फलंदाज पुढे सरसावला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि कार्तिकने मात्र अमनला जबरदस्त चकवलंय. हलकासा बाहेरचा चेंडू आपण बघतो की बाहेर निघाला, कट झाला. लेग कटर चेंडू बघायला मिळाला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर यष्टीच्या आपण बघतोय बरोबर खेटून उभा आहे, मागे उभा आहे, क्लोज किपिंग करतोय आणि ते मात्र फलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. अंकित गेला, अंकितने चर्चा केली अमन सोबत. बघायचं त्या चर्चेचं उत्तर म्हणजेच काय तर कानमध्ये जो दिला गेला तर मात्र त्या इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार या पुढच्या चेंडूवर या पॉवर प्लेमध्ये. स्लाइस केला, ओव्हर शॉट, जो कानमत्र होता तो हा होता, तो इम्प्लिमेंट करून दाखवलाय, डीप पॉइंटला एक्झिक्यूट केलाय, खणखणीत चौकार.
9 प्रमोद आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. गिरगावच्या राजा संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. शेवटच्या चेंडूवर बघितलं की स्लाइस केलं आणि चौकार वसूल करताना 9 धावा अंकित केल्या धावफलकावर. 9 धावा इथे झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अंतिम समयी आणि दुसरं षटक घेऊन येतो इथे ललित वैद्य वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. आणि ज्यावेळी आपण बघितलं सर, तुम्ही म्हणालात की गिरगावच्या राजाने खूप मेहनत करून इथपर्यंत प्रवेश केलेला आहे या उपांत्य फेरीच्या सामन्यात. नक्कीच एक सांघिक कामगिरी आपल्याला बघायला मिळाली त्या संघामार्फत. पण आजचा दिवस हा आपण बघतोय तो म्हणजेच प्रथमचा आहे, प्रथम परमारचा आहे. षटकातला पहिला चेंडू ललित वैद्यचा उजव्या ओव्हर द विकेट ऑन साइडला खेचलाय आणि डीप मिड विकेटला पाठवून दिलाय खेळाडूच्या डोक्यावरना दमदार आणि असरदार षटकार. समोर जे प्रेक्षक आहेत विनंती आहे काही खेळाडू आहेत प्लीज जरा स्क्रीनच्या समोरून थोडंसं दूर व्हा. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. अंकित सिंग एक जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा. रुद्र 11 जो संघ आपण बघतो बॅटिंग करतो मैदानावर. नाणेफेक जिंकल्यानंतर गिरगावच्या राजा संघाने निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि ते मात्र सुरुवात चांगली केली आहे रुद्र 11 संघाने. विदाउट लॉस 15. ललित वैद्य ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लेफ्ट केला जाऊ दिलाय. पंचांकडे वाईटची मागणी पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी बघतो की महेश लोखंडे आणि त्याचबरोबर सादिक राजापूरकर स्ट्राईक एंडचे अंपायर आहेत. कसलेले अंपायर आहेत, मुरलेले अंपायर आहेत. अत्यंत आणि प्रचंड अनुभव आहे या दोन्ही पंचांकडे आणि आपला अनुभव तिथे पणाला लावत असताना सांगितलंय की हा फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू सरळ रेषेत निघून जातोय तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. गुड बॉल, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ललित वैद्यचं. बॉटम हँडचा वापर हाफ वॉली केलं. थोडासा स्लोअर वन चेंडू होता. बॉटम हँडचा वापर करून चेंडूला फक्त ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला खेळाडू नव्हता. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतोय तोपर्यंत चेंडू कव्हर करेल. एक धाव तिथे कंप्लीट. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं की शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली झुंज मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने दिली होती. शेवटच्या टप्प्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आणि आपण बघितलं की सर्वेश 11ने बाजी मारली आणि थेट पोचला तो म्हणजेच अंतिम फेरीमध्ये. मागची 3 वर्ष जर प्रमोद आपण बघितलं कुंभारवाडा प्रीमियर लीग सुद्धा आपण बघतो किंवा कुंभारवाडा संघाचा जो परफॉर्मन्स आहे मागच्या 3 वर्षात उपांत्य फेरीपर्यंत येतात आणि तिथून मात्र त्यांना हुलकावणी दिली जाते. म्हणजे हुलकावणी मिळते ती म्हणजेच या ट्रॉफीपासून. पुढच्या वर्षी पुन्हा तेच प्रयत्न ते करतील. 16 धावा धावफलकावर. चला स्क्रीनच्या समोर प्रेक्षक जे आहेत विनंती करतो थोडंसं दूर व्हा. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका समोर मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू नो मॅन्स लँड निर्जन स्थळी पडलाय आणि तोपर्यंत 2 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. बिटवीन द विकेट किती स्ट्रॉंग आहेत रुद्र 11चे फलंदाज. अमन असू दे अंकित असू दे आणि त्यामध्ये ते कॉर्डिनेशन बघायला मिळत आहे. दोघांमध्ये कॉर्डिनेशन झालं. कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. धावा होऊ शकतात. जसा सकाळी मॉन्टीने उल्लेख केला होता की या मैदानावर धावा भरपूर आहेत. हे मैदान असू दे, पारसी जिमखाना असू दे, पोलीस जिमखाना असू दे, या ग्राउंडवर आपल्याला भरपूर धावा बघायला मिळतात. अशा मुवमेंटला त्या धावा जमा करणं महत्वाचं आहे. स्क्रीन जवळ कृपया गिरगाव लेजंड्स आपल्या खेळाडू गिरगाव लेजंड्स थोडंसं स्क्रीनपेक्षा स्क्रीनवरून बाजूला व्हायचं आहे. गिरगाव लेजंड कृपया स्क्रीनवरून बाजूला व्हायचं. धन्यवाद. धावसंख्या 18. ओह शॉट, कडक शॉट, बेधडक शॉट, सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत आणि उत्तुंग दिलखेचक षटकार. मारल्यानंतर ताबडतोब आपल्या बॅटचं त्याने चुंबन घेतलं. या बॅटने मला खूप चांगली साथ दिली आहे आणि मला अशीच साथ देत राहा. शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही झुंज देऊ, फाईट देऊ आणि आमच्या संघाला आम्ही अंतिम फेरीत घेऊन जाऊ. तू फक्त माझ्या साथ, माझ्या बरोबर चल. 24 धावा धावफलकावर विदाउट लॉस सेकंड ओव्हरमध्ये. ललित वैद्य उजव्या ओव्हर द विकेट. हा चेंडू मागे येतोय. थोडीशी एज घेऊन चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं कव्हरमध्ये.
चेंडूने बॅटची एज घेतली, मागे निघून आला आणि तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. 25 धावा धावफलकावर. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे धावफलकावर. 2 षटकांच्या अखेरीस 12.5ची आपण सध्या गती बघतोय. सध्या ही सरासरी मला असं वाटतं प्रमोद खूप चांगली आहे. जर या सरासरीने जर बॅटिंग केली तर कमीत कमी आपण जर बघू शकतो तर 5 षटकाखेर 60-65 धावा आपल्याला निश्चित बघायला मिळतील. हो नक्कीच सर, कारण आपण बघितलं सकाळपासूनचे जे सामने होते कालपासून 4 षटकांचे होते. उपांत्य फेरीचे सामने समितीने जो निर्णय घेतला की 5 षटकांचे खेळवले जातील, त्यामुळे धावसंख्या चांगल्या प्रकारे इथे बघायला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं देखील तेवढंच मनोरंजन होईल. दोन्ही संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. चला लवकर सामना सुरू करा. दोन्ही संघ तोडीस तोड आहेत. दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतील नक्कीच आणि प्रयत्न करावा लागेल, कारण प्रयत्न करताना चुका होतात. चुकातनं मिळतो तो अनुभव आणि अनुभवातनं मिळतं ते यश. आणि नक्कीच जो कोणी इथे संघ आपला पुरेपूर अनुभव पाणावा लागेल, पुरेपूर प्रयत्न करेल, त्याला यश मात्र नक्कीच मिळणार. हो निश्चितच, जो प्रयत्न करेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जो करेल तो मात्र निश्चितच यशस्वी होईल, याच्यात मात्र शंका नाहीये. 25 धावा धावफलकावर. 12.5चा करंट रन रेट आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा देत होतो म्हणजेच कार्तिक दर्जी आपल्या सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये पॉवर प्लेमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आपण पाहतात खूप सुंदर असा क्रिकेटचा महासंग्राम जो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. दिवंगत नेते सन्मान्य पांडुरंगजी सकपाळ यांच्या प्रेरणेतून प्रेरित होत असताना युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा म्हणजेच काय तर गिरगाव चॅम्पियन्स लीग तिसऱ्या पर्वामध्ये, तिसऱ्या वर्षामध्ये, तिसऱ्या सीझनमध्ये तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहतात आणि अप्रतिम आणि भव्य दिव्य आयोजन. मगाशी आपण जर उल्लेख जर केला तेव्हा आपण टॉस झाल्यानंतर आपण प्रथमेश सकपाळ यांची चर्चा जेव्हा केली, गिरगावचा राजा का वेळ घेत आहे, पेनल्टी लागेल तुम्हाला, फिल्डिंग लावून घ्या, वेळ अजिबात घेऊ नका, डिस्कशनसाठी वेळ नाहीये. यानंतर एक अंतिम सामना सुद्धा बाकी आहे. सामना बरोबर 9 वाजता सुरू झाला होता. 9 वाजून 11 मिनिटं झाले. जास्त वेळ घेऊ नका. इथे सुद्धा पेनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट केली जर तुम्ही जास्त वेळ जर घेतला तर. मगाशी प्रथमेश सकपाळ यांनी जो उल्लेख केला की हे यश माझं एकट्याचं नाहीये, हे यश गिरगाव बॉईजचं आहे. गिरगाव बॉईजने जी मेहनत घेतली आहे, मला माझ्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी पूर्णपणे क्रेडिट म्हणजेच गिरगाव बॉईजला दिलं आणि त्यांच्या पूर्ण टीमला दिलं, ज्यांनी अप्रतिम आणि भव्य दिव्य आयोजन तुमच्या समोर ते घेऊन आलेत गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या पर्वामध्ये इथे मात्र जर विचार केला तो प्रोव्हिजन आतापासूनच सुरू झालाय की पुढच्या पर्वात आम्हाला काय घेऊन यायचं आहे. कार्तिक दर्जी सेकंड स्पेलमध्ये. ओ वॉटर डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. 2 जेन्युइन ऑलराऊंडर एकमेकां समोर जेव्हा येतात ना तेव्हा अशा प्रकारचा खेळ बघायला मिळतो. तोडीस तोड मात्र उत्तर दिलं जात आहे. खूप चांगला चेंडू टॉस केला होता, लेग कटर बॉल होता, बाहेर निघाला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करून गेला तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. अंकित सिंग एकावरला कार्तिक दर्जी. अंकित सिंग खूप चांगला लेदर क्रिकेटर आहे, त्यामुळे भलीबाती जाणतो, म्हणजेच या ग्राउंडचं भौगोलिक परिस्थितीला माहिती आहे आणि त्याप्रमाणे तो निश्चित डिलिव्हर करेल याच्यात मात्र शंका नाही. ओ मॅग्निफिसंट बॉल. पहिला चेंडू फुल लेंथ, पुढचा चेंडू थोडासा आखूट टाकलाय, थोडासा दूर ठेवलाय बॅट्समन पासून, लांब ठेवलाय आणि तिथून तो बाहेर काढलाय. म्हणजेच काय पुन्हा लेग कटर टाकलाय तो कार्तिक दर्जीने. 2 चेंडू अक्षरशः डॉमिनेट करणारे आहेत ते म्हणजेच फलंदाज अंकित सिंगला. धावसंख्या 25 सर थांबली आहे. मागच्या दोन्ही मॅचमध्ये आपण आपल्या मागच्या मध्ये आपण जर बघितलं तर दोन्हीमध्ये चित्र थोडंसं वेगळं होतं. पहिल्या 2 षटकात धावसंख्या रोडावली होती, थांबली होती, स्थगिती मिळाली होती, पण तिसऱ्या षटकापासून मॅच सुरू होते. तिसऱ्या षटकापासून मॅच गरम होताना आपल्याला बघायला मिळाली आहे. धावांचा वेग वाढवलाय, पण इथे काय होते तिसऱ्या षटकामध्ये थोडासा थंडावलाय, थोडासा मंदावली आहे धावसंख्या. हवेमध्ये चेंडू फर्स्ट हिट झाला होता पूर्णपणे फलंदाज. चेंडू पडलाय नो मॅच लँडमध्ये आणि चक्क नकार दिलाय तो अंकित सिंगने. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर फलंदाज निश्चितच थोडेसे फर्स्टेड होतात आणि तेच बघायला मिळालं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रमोद, पण त्या ठिकाणी चेंडू मिस टाइम झालाय. नक्कीच, कारण मोठा फटके मारावे लागतील, कारण 5 षटकांचा हा सामना आहे आणि अंकितला देखील माहिती आहे की प्रथम परमार ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत त्याप्रमाणे चांगली धावसंख्या इथे या मैदानात उभी करावी लागेल, कारण उपांत्य फेरीचा सामना आहे. करूया मोरस्थिती आहे नक्कीच. ऑफकोर्स उपांत्य फेरीचा सामना आहे आणि या सामन्यात जो जिंकेल तो थेट या गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीमध्ये दिमागात प्रवेश करेल. पुढचा चेंडू कार्तिक दर्जीचा. मिस टाइम आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येईल का, चेंडूच्या खाली येईल का आणि झेल. अप्रतिम फिनिश.
बरोबर चेंडू आपण बघितलं की स्वतःच्या हाताच्या ओंजळीमध्ये पकडला, ओंजळी ग्रीप आपण बघितला, कवटाळली त्या चेंडूच्या भोवती आणि झेल फिनिश केलाय. पहिलाच धक्का लागलाय अमन मशेळकरच्या स्वरूपामध्ये. 26 धावांवर पहिलाच धक्का लागतोय रुद्र 11 या संघाला. हा एक रन धावले आणि त्याच्यानंतर अमन आऊट झाला ना. आता मशेळकर. सुंदर चेंडू, खोलवर पद्या चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. पंचांनी 22 घोषित केलंय. धावसंख्येत 1 ने भर होतीये. आऊट नाही हुआ, हे पहिला विकेट घेतला. आत्ताची 22 आहे रे, त्याला सांग. धावसंख्या 27 धावा धावफलकावर. चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफचा कुठला खेळू चेंडूच्या खाली येईल आणि इथे मात्र कम्युनिकेशन नाहीये, संवाद नाहीये. जेल सुटलाय अंकितचा. जीवदान मिळालं अंकितला. बघायचं हे जीवदान गिरगावच्या राजा संघाला किती मात्र भारी पडेल. पण तोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपण बघितलं की हल्लं होतं त्या ठिकाणी फलंदाज अंकित सिंगचं. तिथे मात्र झेल उडाला. 3 षटकांच्या अखेरीस 28 धावा धावफलकावर आणि आतापर्यंत चांगलं कंट्रोल केलं आहे ते गिरगावच्या राजा संघाने या धावफलकावर. फक्त 28 धावा. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बघायचं 2 षटकांमध्ये काय धावसंख्या इथे उभारली जाईल ती रुद्र 11 या संघाकडून. याच गिरगावाने मात्र पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारताला विजयादशमीच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण बघितलं तर शोभायात्रा काय असते ही दाखवली याच गिरगावातून. मराठमोळा सर्व आपण जे बघतो सण असते ते मात्र अत्यंत थाटामाटात साजरे केले जातात. खास करून आपण जर बघितलं तर दहीहंडीचा उत्सव असू दे, त्यानंतर बरेचसे आपण असे प्रोग्राम असे बघतो जे आपण खास करून मराठी सण जे खास करून जे साजरे केले जातात. ही गिरगावची ओळख आहे. गिरगावची त्यामध्ये एक वेगळी शैली आहे किंवा गिरगावचा स्वतःचा एक हातखंड आहे आणि गिरगावमध्ये आपण बघतोय मराठी माणूस आणि मराठी माणसांची गिरगाव असं म्हणायला हरकत नाहीये. तर 3 षटकाच्या अखेरीस 28 धावा, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. रुद्र 11 संघ बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला या संघाचा आयकॉन अंकित सिंग आणि त्याच गिरगावच्या राजाचा संघ इथे उपांत्य फेरीत खेळताना आपण बघतोय. लॉंग ऑफला मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात. एखाद्या वेळेत समाधान मानावं लागलंय का? हो नक्कीच. धावसंख्येत 1 ने भर होती. एकच धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या 1 ने धावफलकर अंकित होईल ती म्हणजेच 29 धावा. अंकित आणि त्याचबरोबर फलंदाज बघतोय जो नवीन आला मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच सत्यम जानसकर. दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. एकच विकेट त्यांनी गमावलंय. आता मात्र ही हाणामारीची षटकं आहेत. आक्रमक होणं गरजेचं आहे. आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. अशा मुवमेंटला बघायचं आता मात्र दोन्ही फलंदाज मात्र या मुवमेंटला कशा प्रकारे सामोरे जातील ते म्हणजे गिरगाव राजाच्या गोलंदाजांसमोर. रितेश तेरेकर पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट थेट पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दिलखेचक षटकार.
दाभोलकर या षटकार जो आलाय, दोघांमध्ये जी चर्चा झाली त्याचं चर्चेचं उत्तर बघायला मिळतंय ते फलंदाज सत्तमच्या बॅटमधून. 35 धावफलक अजूनही मैदानावर बघतो तर या षटकातले चेंडूची शिल्लक आहे ते 4, म्हणजे ओव्हरऑल पण जर बघितलं तर या इनिंग मध्ये 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे रुद्र 11 संघासाठी. ऑन साईडला फटका ऑफर केला त्या ठिकाणी आपण बघतो की या मैदानाची सगळ्यात दूरची बाउंड्री आहे, लांबची बाउंड्री आहे, त्या ठिकाणी दोनदाचा प्रयत्न सुरू आहे आणि हाच प्रयत्न होता. ज्या ठिकाणी आपण बघतोय या मैदानाची सर्वात लांबलचक बाउंड्री आहे त्या ठिकाणी फटका ऑफर केला, खूप मोठा गॅप होता आणि धावून आपण बघितलं बिटवीन द विकेट 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत, म्हणजे सत्यम आणि त्याचबरोबर अंकितने. 37 धावा धावफलकावर पहिल्या विकेटसाठी जर बघितलं आपण पार्टनरशिप अमनमध्ये खूप चांगली झाली होती अंकित आणि अमनमध्ये. पुढचा चेंडू लेग ब्रेक होता, वॉट अ शॉट, पिकअप शॉट फेकून दिलाय थेट कोस्टल रोडवर, लांबलचक षटकार. सांगून ठेवा पार्टी करायच्या आधी घरी आम्ही येणार नाही, कारण आज जल्लोषाचा दिवस आहे, अंतिम सामन्याचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि जो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल तो जल्लोषात गिरगावात मिरवणूक काढेल. 43 धावफलकर एक गडी बाद. इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, रुबी कट, लँगशायर कट, यॉर्कशायर कट, खूप काही नावं, म्हणजे खूप काही नावाने हा फटका संबोधला जातो. तो एज घेऊन मागे आला, विकेट किपरला बीट करून निघून गेला. तो 44 धावफलकावर एकदा तिथे ऍड करून गेलाय. 44 स्ट्रायकिंग एंड अंकित. या षटकातला अजून एक चेंडू आय थिंक शिल्लक आहे, म्हणजेच काय तर 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. नक्कीच चौथं षटक इथे प्रगतीपथावर आहे आणि चांगली भूमिका. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता, थेडमनच्या दिशेने एकच धाव मिळते. आपण बघितलं का सर की पहिला सामना जेव्हा अंकित सिंग खेळला 50 धावा फटकावला त्यानंतर कुठेतरी त्याचा सूर गवसत नव्हता. आता मात्र मोक्याच्या क्षणी अजूनही तो मैदानात तटस्थ दिसतोय. हो, महत्वाची बाजू आहे मैदानात. आपण बघतोय की अंकित सिंग जर ग्राउंडवर थांबला तर 45 तर तो धावा जमवू शकतो. त्याला एक्सपिरियन्स भरपूर आहे, अनुभव भरपूर आहे. सकाळी जसा तो ग्राउंडवर आला, जेव्हा ड्रॉ झाला, मला सांगितलं सर मी आत्ताच लेदरची मॅच खेळून आलोय, टी शर्ट अंगावर नव्हतं, टी शर्ट चेंज कर म्हटलं. त्यामुळे आपण या जर खेळाडूचं जर शेड्यूल बघितलं शनिवार रविवार म्हटल्यानंतर हे सर्व खेळाडू भरपूर बिझी असतात, स्वतःला बिझी ठेवतात, सातत्याने क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे जो अनुभव आहे ना तो विविध ग्राउंडच्या आतमध्ये येतो आणि तो एकवटला गेल्यानंतर एक चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतो. जसं तो उल्लेख केला की पहिल्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी मारली, नंतर मात्र आपण बघितलं की बॅट थोडीशी मॅन झाल्यासारखी वाटली होती, पण बाकीचे खेळाडू परफॉर्म करतायत. असं नाही आहे की क्रिकेट फक्त एका खेळाडूवर डिपेंड आहे. 1111 खेळाडूंना मात्र आपलं सर्वस्व पणाला लावायला लागतं, आपलं पोटेन्शियल दाखवायला लागतं, आपली गुणवत्ता काय ती दाखवावी लागते आणि त्यामुळेच आपण बघतो की एक संघ बनतो. आणि तो संघ आपण बघतोय रुद्र 11 असू दे, गिरगावचा राजा असू दे, मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा असू दे, इव्हन या गिरगाव चॅम्पियन्स लीग मध्ये खेळलेला प्रत्येक संघ हा एकजुटीने खेळला आहे स्पर्धेमध्ये. ती एकजूट बघायला मिळाली आणि त्याच एकजुटीचा विजय होत असताना बघतोय केंद्रावर शेवटच्या टप्प्यामध्ये काय झुंज दिली आहे, काय खेळ झालाय, काय परफॉर्मन्स दिलाय रुद्र 11 च्या विरुद्ध. आपण बघतोय गिरगावचा राजा यांच्यामध्ये उपांत्य फेरी दुसरी सुरू आहे. प्रथम परमार वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळते, धावसंख्येत 1 ने भर होते, धावसंख्या झाली ती 46. आणि आपण जसं सर म्हणाल की एकजुटीची भावना झाली पाहिजे आणि हे सगळ्याचं माध्यम एकच, आणि त्यासाठी गिरगाव बॉईज या सर्व सहकाऱ्यांची खूप उत्कृष्ट मेहनत आहे. त्याला युवा विजन यांचा पाठिंबा आणि त्यामुळेच ही स्पर्धा इथे साकारली जाते. ऑफकोर्स पूर्णपणे क्रेडिट द्यावं लागेल ते युवा विजनला. हा चेंडू अप्रतिम होता, थोडासा आतमध्ये येणारा, लेग स्टिकच्या किंचीचा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा लेग बाईचा. ही एकी आहे, ही एकजूट आहे, हे कॉम्बिनेशन आहे जे तुम्हाला बघायला मिळते मैदानावर. आणि गिरगाव बॉईजच्या माध्यमातून सलग 3ऱ्या पर्वात तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते सीझन 3 मध्ये. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत, उपांत्य फेरी दुसरी सुरू आहे. पुढील चेंडू प्रथम यांचा पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय अंकित सिंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने झेल होऊ शकतो का स्वतः कार्तिक आलाय आणि अंकित सिंग तंबूत माघारी.
टू करा 47 लॉस ऑफ 2. षटक क्रमांक आता मुक्त मैदानावर जे सुरू आहे ते म्हणजेच 5वं. प्रथम परमार पीपी. जिकडे जाऊ तिकडे पीपी. आज बॅटिंग केली, बॉलिंग केली, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आला, फिल्डिंग सुद्धा दर्जेदार केली. पीपी प्रथम परमार. आणि काय फलंदाजी केली आहे पहिल्या 2 मॅचमध्ये. आय थिंक मॉन्टी तेव्हा नव्हता, ती बॅटिंग मिस केली असेल मॉन्टीने. आणि काय दर्जेदार आणि मॅग्निफिसंट. हा ते षटकार त्याने तुमच्या समोर मारलेत. हो, त्याच्या अगोदरची सुद्धा बॅटिंग आपण बघितली. मॅच विनिंग परफॉर्मन्स म्हणजेच काय तर सलग 2 सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार प्रथमनेच पटकावलाय. हो, पुलचा फटका त्या ठिकाणी. आणि समालोचन कक्षामध्ये सुद्धा पीपी प्रसाद परब सर. चार टीमचं सांगून टाका. 4 टीम कोणत्या आहेत नाव आहेत ना? या स्पर्धेमध्ये बघितलं की यावर्षी जे 4 संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. त्याचबरोबर आपण बघतो की मागच्या सामन्यामध्ये विजेता संघ ठरला तो म्हणजे सर्वेश 11. चालू असलेले मॅचमध्ये दोन्ही संघ गिरगावचा राजा आणि त्याचबरोबर रुद्र 11 या 4ही संघांना आता मात्र चौथ्या पर्वामध्ये फिक्स एंट्री मिळणार आहे. म्हणजे तुमची एंट्री कन्फर्म झाली आहे. ही गोष्ट तुम्ही 4ही संघ मालकांनी लक्षात ठेवायची आहे. 48 धावा, 2 गडी बाद, 5वं षटक आणि षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रथम सुंदर गोलंदाजी, खोलवर पद्धत गोलंदाजी, लॉंगॉनच्या दिशेने आल चेंडू आणि तिथे एक अचार क्षेत्ररक्षण होऊ शकत आहे. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील आणि धावचित होतोय. 3रा झटका. आम्ही सांगू इच्छितो की गिरगावच्या राजाला देखील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून आमंत्रण आलं होतं. ज्यावेळी 26 जानेवारीला जी परेड असते त्यासाठी गिरगावच्या राजांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे एक गर्वाची गोष्ट आहे ती गिरगावकरांसाठी आणि अभिमानाची गोष्ट नक्कीच. आणि इथे 5 षटकांचा सामना संपतोय. 5 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली 3 गडी बाद, 52 धावा, 53 धावांचं लक्ष असेल. शिवसेना उपनेते राजकुमारजी बाफना साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. 52 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 10.40 ही सध्या आपण बघतो की धावगती राखली आहे. आणि आपण बघितलं की त्या 52 धावा कुठल्या आहेत आणि 53 धावसंख्येचं लक्ष असं आता असेल ते गिरगावचा राजा या संघासमोर. 53 धावा त्यांना करायच्या सामना जिंकण्यासाठी आपण बघतो ही स्पर्धा म्हणजे शेवटच्या टप्प्यात आता आलेली आहे. उपांत्य फेरी दुसरी सुरू आहे, यानंतर अंतिम सामना सुरू आहे. ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कालचा दिवस खूप इम्पॉर्टंट होता सर्वांसाठी, आमच्या सर्व गिरगाव बॉईजच्या सर्व कमिटी मेंबरसाठी. आणि कालचा दिवस जेव्हा सुरू झाला शेवटच्या टप्प्यापर्यंत ते मॅचेस संपेपर्यंत आपण बघितलं तर समीर जवळजवळ 1 वाजला आणि एक शुटकेचा निश्वास टाकला प्रत्येकाने. मग त्यामध्ये गिरगाव बॉईजची पूर्ण कमिटी असो, tenniscricket.inचे सर्व कॅमेरामॅन असो, आमचे पंच असो, समालोचक असो, आमचे स्कोरर असो, डीजे ऑपरेटर असो, शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा 15 सामने आम्ही कव्हर केले शुटकेचा निश्वास का टाकला कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस होता, शेवटचा दिवस होता. आजच्या दिवसामध्ये जास्त लोड नको होता आम्हाला आणि आपण तेच बघितलं की आजचा दिवस आमचा खूप चांगला गेलाय, खूप चांगला मार्गी लागलाय. मला मागच्या वर्षीचा अंतिम दिवस समीर आठवतोय की प्रायडिस्ट्रिब्युशन करता करता 12 वाजले होते. सगळ्यांना घरी जायचं असतं, सगळ्यांना आपापली काळजी घ्यायची असते, आराम करायचा असतो. पण आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि ते इम्प्लिमेंट आम्ही करून दाखवलं. हे पूर्ण क्रेडिट जात आहे या पूर्ण टीमला, गिरगाव बॉईज, स्वतः ऑर्गनायझर, कमिटी मेंबर्स, tenniscricket.in, कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायर, ऑल क्रेडिट गोज टू अवर टीम.
नाही नाही, प्रेक्षक तर असतातच, प्रेक्षक तर हवेच. येस येस, काल 16 मॅच आपल्या लिगली, 15 मॅच, एक्झिबिशन मॅच एक 16 आणि आजचा शेड्यूल 13 सामन्यांचा. हो, ती तर मॅच खूप मोठी होती. नाही त्यासाठी तर प्रमोद मी म्हणेन, मी मी खास करून मंदारचं आणि निखिल डेरेचं मी खरंच कौतुक करेन आणि आभार सुद्धा व्यक्त करेन, कारण माझ्या विनंतीला मान देऊन आणि खास करून मॉन्टी हे नाव ॲक्च्युली तसं म्हणेन तर खूप प्रसिद्ध आहे, खूप जुना समालोचक आहेत मॉन्टी. आणि मुंबईकरांना खूप रेअरली आपण बघितलं तर मोठमोठ्या स्पर्धा तर निश्चितच त्यांनी खूप भरपूर कव्हर केल्या आहेत. क्या बात आहे, पोच पावती ही आहे, पोच पावती. आणि मी खूप समाधानी आहे याबद्दल. मी तुझा आभारी मंदार याबद्दल काय आहे याचं आहे तुला निश्चितच सांगेन की याच व्यक्तीचं बोट पकडून मी या क्षेत्रामध्ये आलो. ॲज अ कॉमेंटर म्हणून मी त्यांचं बोट पकडलं आणि या क्षेत्रामध्ये आलो. भले माझे गुरु बालसुब्रमण्य अय्यर आहेत, पण माझा आयडल आहे तो म्हणजे मॉन्टी. त्याच्याच माध्यमातून मी या क्षेत्रामध्ये आलो आहे. पण मी तुला स्पेशल थँक्यू का म्हणतोय, मी कित्येक वर्षानंतर आज मॉन्टी बरोबर माईक शेअर करतोय, याचा मला खूप आणि खूप आभारी व्यक्त करतो मी पूर्ण तुमच्या टीमचे. आणि यानंतर जेव्हा सामना सुरू होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मॉन्टी कुमारला. धन्यवाद. त्याआधी मोंटी सरांना मी प्रश्न विचारेल की आपलं मत काय आहे की हे आयोजन आणि नियोजन याबाबत. अनेक इथले उत्सव सारे, अनेक इथल्या परंपरा, बहुभाषिकांना मायेने जपणारी ही वसुंधरा, सुखदुःखामध्ये विरघळणारी इथल्या लोकांची प्रीती. धन्यवाद प्रसाद. आयोजन एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद, आयोजन कसं असावं, नीटनेटकं असावं, देखणं असावं, ज्यामध्ये संपूर्णतः प्रत्येक गोष्टीची दखल घेतलेली असावी. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेट किपर, कॅप्टन, सर्व प्लेयर्सना कुठेही दुखापत होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सगळ्यात पहिलं एक सुंदर मैदानाकडे लक्ष देण्यात आलं. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, प्लेयर्स अगदी वेळेवर आले पाहिजेत. सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सेमी फायनलचा दुसरा सामना गिरगावचा राजा आणि रुद्रा 11. गिरगावचा राजा, मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावाचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, गिरिजात्मज, महडचा वरद विनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर. या अष्टविनायकांच्या चरणी त्रिवार वंदन करूया. गणपती बाप्पा मोरया बोलूया. थँक्यू प्रसाद. 53 धावा. मला आठवत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर 53 धावांमध्ये 10 गडी बाद करणारा पहिला गोलंदाज आपण पाहिला होता आणि तो गोलंदाज होता जिम लेकर, इंग्लंडचा गोलंदाज जिम लेकर. या ठिकाणी गिरगावचा राजा हा सकाळी राजा असतो, दुपारी राजा असतो, संध्याकाळी राजा असतो आणि रात्री सुद्धा राजाच असतो. गिरगावचा राजा सलामीचे फलंदाज अक्षय आणि प्रथम परमार. या बॅटरला आता आपण विसरू शकत नाही. तो खेळला का मग कमाल, धमाल, तोडफोड, आकाशाला आलिंगन. प्रथम तयार. अनिकेतचा पहिला चेंडू, या चेंडूला ड्राईव्ह केलाय. 2 खेळांच्या मधून काढण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय. सुरेख सुरुवात प्रथमची. एक 53 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष, हे गणित लक्षात ठेवूनच प्रथम मैदानात उतरलेलं आहे. आपण पाहतोय इस्लाम जिमखाना आणि या इस्लाम जिमखानामध्ये या फ्लड लाईट्स मध्ये सेमी फायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर सर्वेश 11 या संघाने मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाला पराभूत केला, अंतिम फेरीत दाखल झालेला आहे.
हा चेंडू आखूट टप्प्याचा उजव्या यष्टीवरचा चेंडूला येऊन दिलं. वेळ घेतली, ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. 2 धावा झालेल्या आहेत. दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय. अक्षय आणि आपण पाहतोय प्रथम 1-1. माझ्या बरोबर आहेत अवनीश प्रजापती. क्रिकेटचे एवढे वेडे आहेत की स्कोरिंग करताना सुद्धा त्यांनी IPL ची मॅच लावलेली आहे. डेडिकेशन असायला पाहिजे. एका वेळी तुम्ही एकच काम केलं पाहिजे. यावेळी चेंडूला ड्राईव्ह करायचा आहे, फेकायचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, बॅकची कट घेऊन चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळेल. धाव संख्या होते 3. सलामीचे फलंदाज गोलंदाज अनिकेत टिचून मारा करतोय, अचूक मारा करतोय, योग्य दिशेने मारा करतोय. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. सर्वेश 11 संघाबरोबर खेळायचं आहे. हे स्वप्न आहे. सपने तो उनके सच होते हैं जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. यावेळी चेंडू यॉर्कर, तो क्रशर. मोठा अपील. असं अपील फक्त सर्वोच्च न्यायालयातच केलं जातं. आपण पाहिलं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाज काय भेदक गोलंदाजी करतोय. पूर्णपणे टो क्रशर गोलंदाजी होती. बोगद्यामध्ये बँग ऑन टार्गेट असं म्हणतो, लक्ष्यवेधी गोलंदाजी केली होती. फलंदाजाचं भाग्य. धाव संख्या झाली 4. अक्षय 2 आणि प्रथम 2. हौशीबालचे सर्वेसर्वा माननीय श्री राजा सावंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा प्रथम नीट चेंडूवर येत नाहीये. पहिलं षटक आपण सादिक राजापूरकर यांना पाहतोय. दी ग्रेट सादिक राजापूरकर मुख्य पंचांच्या भूमिकेत. एक अफलातून बॅटर म्हणून सादिक राजापूरकर यांची ओळख होती. एक खडूस बॅटर म्हणून आपण सादिक राजापूरकर यांना पाहिलं होतं. आणि आता एक उत्कृष्ट पंच म्हणून आपण सादिक राजापूरकर यांना पाहतोय. डावखुरा फलंदाज तयार आहे. शफल झालाय. चेंडूला भिरकवायचा आहे, क्रॉस बॅटेड खेळायचा आहे. चेंडू अगदी वेगाने निघून जातोय. स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपत आहे. धाव संख्या फक्त 4. मिठीत घेऊन सारी स्वप्ने, आयुष्याचा उत्सव करूया. एक उत्सव, एक महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग पर्व 3. एक महासंग्राम आपल्या सगळ्यांसाठी. क्रिकेट के तलबगार है हम. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 4. गिरगावचा राजा जर फायनल मध्ये खेळायचं असेल तर धावा करायच्या तर 53. रुद्र 11 यांच्या विरुद्ध खेळतोय गिरगावचा राजा. फुल टॉस बनवलाय. चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. प्रथम परमार याला आपण पाहिलं हो, त्याच्या बॅट मध्ये धार आहे. त्याची बॅट म्हणजे तलवार आहे. चेंडूवर तो करतो प्रत्येक वेळी वार आहे. त्याच्याकडे धावांची कार आहे. एक अशी कार की त्याची जे स्टेअरिंग आहे ते डिकी मध्ये आहे. रिव्हर्स फटके खेळण्यात एक्सपर्ट आहे. तो म्हणजे प्रथम परमार. धावांचा रतीब, धावांचा शॉवर, धावांचा टॉवर
आज आपण जर कोणत्या बॅटर कडून पाहिलाय तर तो एकमेव बॅटर आहे, तो म्हणजेच प्रथम परमार. 5 धावा झाल्यात. सेमीफायनलचा दुसरा सामना बाहेर निघालाय, चेंडूला खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आता जातो, चेंडू अडवतोय, झेप घेतोय. जबरदस्त जबरदस्त अनिकेतने फिल्डिंग केलेली आहे. मला अजूनही आठवतोय फ्रान्स आणि अर्जेंटिनाचा तो सामना. फ्रान्सच्या एम्बापेने चेंडू मारला होता, अडवण्याचा प्रयत्न केला होता मार्टिनेजने तो चेंडू अडवला होता आणि त्याचमुळे अर्जेंटिना विजयी झालाय. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, मिळतोय तो चौकार. सरर हो दिखा जले शत्रु सुरुवात आहे. पुन्हा एकदा खेचलाय चेंडू, चेंडू पॉवरफुल वंडरफुल, सीमारेषेच्या बाहेर गुल, सिक्सर. संख्या 13. आदरणीय श्री राजकुमारजी बाफना साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना उपनेते आनंद घेत आहेत. यावेळी फलंदाज बाद होतोय. एक गडी बाद. 13. दगडी कुठेतरी जाऊन अडकतो. अवनीश प्रजापती, ज्यावेळी आपण एका मोठ्या स्पर्धेत स्कोरिंग करत असतो, डेडिकेशन खूप महत्वाचं असतं. आपण सगळं काही विसरायचं असतं आणि त्यावेळी फक्त आपल्याला दिलेलं काम पूर्ण करायचं असतं. मला आठवतंय आपल्या गिरगाव बॉईजने ते काम पूर्ण केलंय. यावेळी त्या चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडूला खेळून काढलाय. खरं तर ड्राईव्ह करायचं होतं, मात्र यावेळी हा पूल होतोय चेंडू आणि चेंडू जातो तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. धाव संख्या होते 16. एक गडी बाद 16. सेमीफायनलचा सामना आहे, रंगतदार सामना आहे, चित्तथरारक सामना आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. या हिरव्या गवतावर ज्वाला भडकलेल्या पाहायला मिळू शकतात, आग लागू शकते. एक बारूद, एक फटाका मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. एक मोठं दडपण असेल या संघावर, गिरगावच्या राजावर. मात्र गिरगावचा राजा खेळतोय कसा ते पाहूया. एक गडी बाद, धावसंख्या 16. फलंदाजी करतोय तो अक्षय. सत्यमचा हा चेंडू प्लेड ऑन, बॅटच्या कडेला लागतोय, मात्र यष्टीरक्षक तिथे तयार आहे. यष्टीरक्षक तयार आहे. दिवेश दरे डीडी
डेरे. नावात काय आहे असं शेक्सपियरने लिहिलंय आणि खाली स्वतःचं नाव लिहिलेलं आहे. दिवेश आणि अक्षय. धावसंख्या आपण पाहूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16. एक मोठा गडी बाद झालाय. ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. दोन्ही संघांमध्ये शर्थीची लढत आहे, कडवी झुंज आहे. चित्तथरारक सामना यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये नाट्य आहे, या सामन्यामध्ये थरार आहे, या सामन्यामध्ये प्रेक्षकांना जिंकण्याचा एक मोठा करार आहे. 16 धावसंख्या, एक गडी बाद. अक्षय आणि दिवेश यावेळी फलंदाजी करणार आहे तो दिवेश, आणि गोलंदाजीला आलाय अंकित सिंग. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ऑन साइडला पाहूया आपण एक फाईन लेग. पंचांच्या अगदी उजव्या बगलमध्ये उभा आहे तो स्क्वेअर लेग. एक खेळाडू ऑर्थोडॉक्स मिडविकेट आणि एक खेळाडू लॉंग ऑन. यावेळी चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने खेळायचा आहे, मात्र चेंडू आहे तो ऑर्थोडॉक्स शॉर्ट मिड विकेटच्या मध्ये. एकच धाव मिळते. फुटवर्क चांगलं होतं, हॅमर्ड केलं होतं, मात्र टायमिंग कुठेतरी कमी पडलं. धाव संख्या 17. 1975 साली वर्ल्ड कपचा अंतिम फेरीचा सामना खेळवला होता वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिज या संघाने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केलं होतं, अजिंक्यपद मिळवलं होतं. सेमी फायनलच्या सामन्यात जर गिरगावच्या राजाला रुद्र 11ला पराभूत करायचा असेल तर 53 धावांचं लक्ष्य. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही है जो लढा नहीं होता. मोठी लढाई दोन संघांमध्ये. चेंडूला ड्राईव्ह केलाय, सुंदर डाऊन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा आपल्याला व्ही मध्ये फलंदाज छान पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. अगदी सहज चेंडूवर येतात. चेंडूचा टप्पा, चेंडू कोणत्या रेषेत आहे ते पाहतात आणि त्यानंतर मिडलिंग खूप चांगली आहे. मधल्या पट्ट्यात घेऊन चेंडूला खेळून काढलं होतं. सुरेख फटका, डोळ्यांना अगदी आनंद देणारा असा हा फटका जो खेळला होता फलंदाज अक्षयने. अक्षय पोहोचलाय 4 वर, दिव्येश खेळतोय 2 वर. धावसंख्या 18. 1983 साली आपण विजेता झालो वर्ल्ड कप मध्ये. रॉजर बिन्नीने 18 गडी बाद केले होते. हा चेंडू वेगाने केलाय, सफल होतोय, सफल झाला नाहीये. चेंडू जातोय ते यष्टी रक्षकाकडे. अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. एकदा रुद्र 11 वर तर एकदा आपण पाहतो तो म्हणजेच त्यांच्या विरुद्ध खेळणारा गिरगावचा राजावर. कभी पात पात तो कभी डाल डाल, यही तो है क्रिकेट की अनोखी बात. कभी पात पात कभी डाल डाल. हा चेंडू यॉर्कर मात्र बॅकफुटवर जाऊन मिनी हेलिकॉप्टर केलाय. चेंडूला जा खेळून काढला कव्हरच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. या ठिकाणी दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज मस्त खेळतायत. गोलंदाज भेदक मारा करतोय, अचूक मारा करतोय, खोलवर मारा करतोय, यॉर्कर करतोय. अशा वेळी चेंडूची दिशा, चेंडूचा टप्पा ओळखला जातोय. बॅकफुटवर जाऊन चेंडूला मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने टॅप केला जातोय. धाव संख्या होते 19. एक गडी बाद 19. अनिल कुंबळेला जाऊन विचारा. 519 गडी बाद केलेत. आपल्या भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे. जंबो. अक्षयने चेंडू उचललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ माय गॉड, ही चुकी नाही, हा गुन्हा आहे आणि याची सजा मिळू शकते. मला आठवत आहे सचिन तेंडुलकरचा कॅच सोडला होता अब्दुल रजाकने. वसीम अक्रम तेव्हा ओरडला होता, अबे गधे तुझे पता है तूने किसका कॅच छोड़ा है. अरे तूने कॅच नहीं, तूने मॅच छोड़ा है. या ठिकाणी हा कॅच सुटलाय. काय मॅच सुटली जाईल बघावं लागेल. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, घर जाओ हारो मॅच. पाहूया कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होते. धाव संख्या 20. एक गडी बाद.
मोठं जीवदान मिळालं. रिव्हर्स विश्वास विश्वास दिसून येतोय. दोन खेळाडूंच्या मधून चेंडूला गॅप मधून काढण्याचा प्रयत्न. जबरदस्त फलंदाजी आता पाहायला मिळते. गिरगावचा राजा, तुम्हाला सोनेरी जीवनदान मिळालंय, त्याचा फायदा उठवला जाणार. एक गडी बाद 22. एक मुख्य पंच या स्पर्धेतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतोय. चौकार.
सागर मोरे, नदीम शहा, सादिक राजापूरकर आणि महेश लोखंडे हे 4 पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेला यशस्वी करताना. धन्यवाद, आम्ही आपले आभारी आहोत. 29 एक गडी बाद. दोन संघ शर्थीचे प्रयत्न करतायत. दोन्ही संघ अनुभवी आहेत. अनुभवाच्या भट्टीत भाजलेला माणूस खरा मोठा बनतो, सोनं बनतं त्याचं. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने आहे, डाव्या एसटीवर आहे आणि यावेळी पाहिलं मोठं अपील, मात्र पंचांचा बोट वर आणण्याच्या अगोदर फलंदाज पवाल यांच्या दिशेने जातोय. जोरदार टाळ्या म्हटलं पण जातं ना, खून अगर च्या सामन्यामध्ये आपण खूप छान पद्धतीने प्रामाणिकपणा दाखवतो. जबरदस्त. नेहमीच मी म्हणत असतो, प्रसाद, स्नान से तन, दान से धन और ईमानदारी से जीवन शुद्ध होता है. दिव्येशने या ठिकाणी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलाय. सलाम तुझ्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटला. 29 2 गडी बाद. किती धावा हव्यात? 53 धावा करायच्या आहेत. 24 8 चेंडूंमध्ये 24. मोठा खेळ खेळावा लागेल आणि आता मैदानावर आलाय तो म्हणजे पार्थ जडेजा. क्या बात आहे. अजय जडेजा आणि आमचा तुमचा सर रवींद्र जडेजा. या ठिकाणी पार्थ पार्थ अजय जडेजा, पार्थ रवींद्र जडेजा, पार्थ जडेजा. सिक्सर. आहेत त्या 164 मजल्यावर त्या शेख साहेबाने सुद्धा या पार्थ जडेजाला सलाम केला असेल. इतका मोठा गगनचुंबी फटका मारला. जबरदस्त फटका पार्थ जडेजाचा. सिक्सर. इस्लाम जिमखान्यावर सुरू आहे युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग. तिसरं पर्व. 35 धावा 2 गडी बाद. विजयासाठी हवेत 18 धावा. शफल पुन्हा एकदा त्याच ठिकाणी ऍक्शन रिप्ले. सिक्सर.
अंकित सिंग, संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार काय करतोय तो बघूया. फलंदाजी करायला तयार आहे अक्षय. अक्षयची धावसंख्या 6. पार्थ जडेजाने 2 षटकार खेचले. तो आला, तो खेळला, त्याने सगळ्यांची मनं जिंकली. तो खेळतोय 12 धावांवर. 6 चेंडू 12 धावा. उचलला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह. काय जबरदस्त खेळतोय गिरगावचा राजा. गेल्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकारांची बरसात. मी मगाच म्हणालो होतो की आकाशामध्ये सगळे चंद्र ग्रह तारे एकत्र जमलेत तो हा सामना बघायला. जबरदस्त या ठिकाणी खेळ केली जाते. पार्थ जडेजाने 2 सिक्सर खेचल्यानंतर अक्षयने दाखवून दिलं माझ्या बॅट मध्ये सुद्धा खूप धावा आहेत. आता धावा हव्यात त्या म्हणजे 6. 5 चेंडू 6 धावा. यावेळी त्या चेंडू सरळ खेळला. चेंडू येतो तो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक झेल घेतोय. बाद होतो अक्षय. गडी बाद 47 धावा. अक्षय बाद होतोय. प्रयत्न दोन्ही संघांचं 47. तडेकर दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतात. सिद्धेश तटकरे थँक्यू. प्रयत्न खूप चांगला आहे दोन्ही संघांचा. प्रयत्न करून चुकला तरी चालेल पण प्रयत्न करण्यास कधीच चुकू नका. 4 चेंडूंमध्ये 6 धावा. गोलंदाज अंकित सिंग गोलंदाजी करतोय. संघाचा कर्णधार. हा चेंडू खूप महत्वाचा असणार कारण की फलंदाज मैदानात नवीन आहे. आणि यावेळी कुर्बानी द्यावी लागते. आणखीन एक गडी बाद सामन्यामध्ये चित्र पलटतंय. या ठिकाणी खेळलं जात आहे. कोणत्या संघाचं भाग्य उघडणार आहे अंतिम फेरीत जाण्याकरता हे सांगता येत नाहीये. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करावी लागणार आहे या दोन्ही संघांना. यावेळी आपण पाहतोय 3 चेंडू 6 धावा. सामन्यात अंकित सिंगने जान आणली आपल्या गोलंदाजीने. पार्थ जडेजा चेंडू भिरकावला. सिक्सर. अभिनंदन पार्थ.
1000 रुपयाचं त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं पार्थ हा मॅन ऑफ द मॅच आहे. काय कडक खेळलाय, काय धडक खेळलाय, काय बेधडक खेळलाय. जाऊया डीजे कडे. पार्थ यायचं, पार्थ पार्थ येईल. पार्थला घेऊन सगळे नाचतायत. पार्थ या बाबा या. पार्थ तू आज सोन्यापेक्षा आता महाग झालेला आहेस. आज